मतदान केलं तुम्ही 3 तास लागले मतदानाला. प्रशासन म्हणतं की मतदानाचा टक्का वाढावा आणि एका ठिकाणी असं जर होत असेल तर लोक कसं मतदानाला बाहेर येतील? याचं उत्तर आता तुम्हीच शोधा, कारण मी सकाळपासून खूप बोललोय या विषयावर. म्हणून ते असं बोलत असतील, तुम्ही असं बोलताय. दिलीप लांडे म्हणतात की तुमचं ब्लड प्रेशर वाढलं असेल म्हणून ते अशा प्रकारची विधानं करतात. चला, तुम्ही अनुभवताय ना सगळेजण, तुम्ही सगळे बघताय ना. जनता रूपी आशीर्वाद त्यांना मिळतोय आणि त्यामुळे त्यांचा जनतेचा उत्साह पाहून तुमचा पारा चढलाय. तुम्हाला त्यांनी विचारायला सांगितलं का असं? ते म्हणले तसं तुमच्याबद्दल. माझ्यापेक्षा जनतेचा पारा अनुभवा. त्यांनी तुमच्या मीडियावरती सगळा बाईट दिलेला आहे, त्यामुळे जे आहे ते तुमच्यासमोर लखलाभ आहे. पण ही स्ट्रॅटेजी आहे एवढं नक्की. 3.5 आणि 4 तास लागतात मतदानासाठी. 1300 आणि ते सुद्धा सिनियर सिटीजनवर ढकलून मोकळे होतात. यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय? त्यांना नाही वेगळं त्यांना वेगळा नाही, तुम्हाला वेगळा नाही भेटला. ते डायरेक्ट आतमध्ये गेले. लोकांनी त्यांना उभं केलं लाईन मध्ये की तुम्ही 4 तास उभा राहून दाखवा. ते थांबले नाही लाईन. आता ते जबाब विचारला. तुम्ही बघितलं का ते? हो, लोकांनी जबाब विचारला. काय विचारलं? लोकांनी कोणाला विचारलं? त्यांना, आमदारांना. हे लोकांच्या नजरेस आलंय ना, मग अजून वेगळं बोलण्याची काय गरज आहे? तुम्हीच बोलताय ना, कारण मी काय अनुभवलं नाही. लोक काय बोलली ते मी ऐकलेलं नाही, कारण मी मतदार केंद्रातून आलेला आहे. सर्वांना समान न्याय असावा आणि त्याच तत्वाने इथे कोण मतदार कोण सेलिब्रिटी असं काही नसतं. वेळेत आलेल्यांना 4-4 तास जे उभं राहावं लागतंय, त्यापेक्षा गतिमान जर मतदानाची व्यवस्था केली तर फार बरं झालं असतं. आणि लोकांचा काय उद्रेक आहे हे तुमच्या माध्यमातून मला कळतंय, तेव्हा मी लवकर घरी जातो आणि बघतो. तुमचं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे? तू इकडे माझ्याकडे ये ना. तू पण अँकर आहेस ना, ये. तुझं काय म्हणणं आहे सांग. लाईव्ह असेल तर सांग. तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे? तुझं म्हणणं आहे बरोबर आहे? बरोबर आहे. 1 मिनिट इकडे अक्षय सांग. बरोबर आहे? हे जे चाललंय ते तू सांग. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो की नाही बोल ना. हे बघा, इथे असलेले हे जे कॅमेऱ्याच्या पाठचे चेहरे आहेत त्यांना जरा एकदा तुम्ही ये बाळा, ये. तुला बरोबर वाटतंय? ये. तूही जागरूक मतदार आहेस, तू पण ये ना अक्षय. मान्य आहे तुला? हे पटतंय? होय की नाही? नमस्कार. आहे, पटतंय? हे तुला मान्य आहे? तुला मान्य आहे? एबीपी मान्य आहे? हो सांग. ये ना, तू पण ये. तुझं काय म्हणणं आहे सांग. कॅमेरा कट केला ना? ठीक आहे. चला. अरे तुम्हाला जर हे मान्य असेल, माझ्या बरोबरचे सगळे मीडियाचे प्रतिनिधी त्यांचीच प्रतिक्रिया घ्या, त्यांना मान्य आहे का? याचबरोबर आदेश बांदेकर, मुंबई, हिरानंदानी पवई. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.